नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण संविधानिक शासन अभ्यासत आहोत. आपण मागच्या प्रकरणामध्ये राष्ट्र राज्य या संकल्पना अभ्यासल्या, तसेच हक्क न्याय स्वातंत्र्य या संकल्पने अभ्यासलेल्या आहे. हे हक्क किंवा न्यायाची स्थापना किंवा आपल्याला स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले असतं. हे हक्क कोण देते? तर देशाचे संविधान आपल्याला हक्क देते, समता प्रस्थापित करते, न्यायाची वागणूक देते, त्यांचे रक्षण देखील संविधान करते. मग संविधान म्हणजे काय? तर संविधान म्हणजे देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी व देशात समता प्रस्थापित करण्यासाठी, न्यायाचे राज्य स्थापन करण्यासाठी जे दस्तऐवज तयार केलेले आहे त्याला संविधान असं म्हणतात. संविधान म्हणजे जिवंत दस्तऐवज आहे, कारण त्या संविधानातील कायदे, त्या संविधानातील तरतुदी नुसार देशाचा राज्यकारभार चालतो. त्या संविधानातील तरतुदीची अंमलबजावणी केल्यामुळे नागरिकांना त्यांचे हक्क प्राप्त होतात. नागरिकांमध्ये समता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न देखील संविधानामार्फत केले जातात आणि लोकांमध्ये एकोपा निर्माण होण्याचं काम संविधानातून होत असतं. असं हे संविधान आहे. देशाचा राज्यकारभार कसा चालवावा हे देखील संविधानात नमूद केलेले असते आणि संविधानाचे 3 महत्त्वाचे परस्पर संबंधी घटक असतात. संविधानाचे परस्पर संबंधी महत्त्वाचे 3 घटक आहे. पहिला जो घटक आहे तो आहे नियमांचा संच, दुसरा जो घटक आहे तो आहे अधिकारांचा संच आणि तिसरा जो घटक आहे तो आहे उद्दिष्टे आणि मूल्यांचा संच. या प्रत्येक घटकाची आपण माहिती पाहूया. पहिला जो घटक आहे, संविधानामध्ये नियम असतात. नियमांचा संच म्हणजे संविधान. संविधानात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासनाच्या 3 विभागांची संरचना असते. तसेच या 3ही विभागाचे अधिकार, कार्य, त्यांची कर्तव्य या संबंधीचे नियम संविधानात असतात. प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेतच काम करेल, एकमेकांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही. त्याची दक्षता देखील संविधान घेते. याकरिता इतर 2 शासन विभागांना तिसऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले असतात. उदाहरणार्थ, केंद्र सरकारने राज्य सरकारचे अधिकार आपल्या ताब्यात घेतले तर राज्य सरकार न्यायालयात जाते. न्यायालय ते अधिकार राज्याचे असे सांगते आणि केंद्राला त्यावर कायदे करण्यापासून अटकाव करते. इंग्लंडमध्ये उदाहरणार्थ अमेरिकेत अध्यक्ष व त्याचे अधिकार यांनी आपल्या अधिकारी यांनी जर त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले तर त्यांना पदच्युत करण्याची तरतूद घटनेत आहे. शासन काय करू शकते किंवा काय करू शकत नाही यावर देखील संविधान मर्यादा घालते. दुसरा जो म्हणजे संविधान म्हणजे नियमांचा संच आहे, कारण संविधानात कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ त्याची तरतूद आहे. त्यांचे अधिकार कोणते आहे? उदाहरणार्थ, संविधानात विषय सूची आहे, राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूची अशा सूची आहे आणि केंद्र सूचीतील विषयावर केंद्राने कायदे करावेत, राज्य सूचीतील विषयावर राज्याने कायदे करावे आणि दोन्ही सामायिक सूची असेल त्या ठिकाणी कायदे हे दोघं मिळून करावे, पण केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. अशा पद्धतीने संविधान नियमांचा संच आहे. संविधानात सगळे अधिकार, कर्तव्य, कार्य सांगितलेले आहे. दुसरा मुद्दा आहे अधिकारांचा संच. म्हणजे संविधान म्हणजे अधिकाराचा संच आहे. संविधान नागरिकांचे हक्क संविधानात नागरिकांचे हक्क कर्तव्य नमूद केलेले असतात.
तसेच या हक्कांचे रक्षण करते. प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, सन्मानाने आणि प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार संविधानात दिलेले असतात. मात्र या अधिकारांना मर्यादा असतात, त्यावर काही बंधने देखील असतात. म्हणजे संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे. उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्य आहे, आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, पण त्याचबरोबर तो अमर्याद नाही. जर आपण आपले हक्क, आपलं भाषण स्वातंत्र्य उपभोगत असताना इतरांचा अवमान होत असेल, कोणाची बेअब्रू होत असेल, आपल्या देशाचे जे काही महत्त्वाचे प्रतीक आहे त्यांच्या सन्मानाला धक्का पोचत असेल, असं जर आपलं वक्तव्य असेल तर त्याला म्हणजे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज याचा अवमान होणारं वक्तव्य आपलं होत असेल, राष्ट्रीय प्रतीकं याचा अवमान होणारं आपलं बोलणं असेल, भाषण असेल, तर सरकार त्याला त्वरित बंधनं म्हणजे संविधान त्यावर बंधने घालतो. म्हणजे आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपण आपला धर्म आचरण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म ज्याने त्याने आचरावा. पण आपला धर्म आचरत असताना जर आपण इतरांच्या भावना दुखावत असू, त्याला इतरांच्या हक्कावर जर गदा आणत असेल, तर आपल्या धार्मिक भावनांवर देखील त्वरित बंधनं घातली जातात. म्हणजे राज्यघटनेने हक्क दिलेले आहे, बंधने घातली. उदाहरणार्थ भारतीय संविधान नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहे, पण त्याचबरोबर त्यांच्यावर काही मर्यादा देखील घातलेल्या आहे. केवळ अधिकार देणे पुरेसे नसते, तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. भारतीय संविधानात लोकांच्या अधिकाराचे रक्षण करण्यास विविध मार्ग नमूद केले आहेत. नागरिकांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाकडे सोपवण्यात आलेली. न्यायालय नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करते. अशा पद्धतीने दोन समाज घटकांमध्ये शासन, समाज, व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारी चौकट तयार करण्यात आलेली आहे. बाकी पुढील मुद्दा पुढील तासाला घेऊ आपण.